मित्रांनो, खूप साऱ्या कमेंट येत होत्या, की आमचे पैसे खात्यात जमा झाले नाही, लाडकी बहीणचे खात्यात पैसे आले नाही, मागचा हप्ता आलता, हा हप्ता आला नाही किंवा 2 हप्ते लगातार आले नाही किंवा पैसेच येत नाहीये किंवा काही तुमची अडचण असेल, तर सगळं या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे संपूर्ण डाऊट निघून जाणार आहे. तर मित्रांनो, फार म्हणजे कमेंट आले, की आमचे पैसे येत नाहीये किंवा हा हप्ता येत नाहीये, तर पुढचा हप्ता येणार का? हा हप्ता का नाही आला? तर मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट ती सुरुवातपासून चालत आली आहे, की तुमचा जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा ज्या बँकेला तुम्ही लाडकी बहीणचे पैसे घेतात, त्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. तर हा खूप चुका आहेत. तर अशामुळे देखील तुम्हाला पैसे भेटू शकत नाही. पण आता एक नवीन नियम आला आहे. जर ज्या महिलेची मासिक म्हणजे कमाई म्हणजे इन्कम जर तुमची 2.5 लाखपेक्षा जास्त आहे वर्षाची, तर तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे मिळणार नाही आहे मित्रांनो. हे तुम्हाला हे स्वीकारावं लागेल. तुमचे जर किंवा आले असेल तुमचे मागचे हप्ते, तर हा हप्ता येऊ शकणार नाही. जर तुमची इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर. तर मित्रांनो, तुम्हाला हा सर्व नियम लक्षात ठेवायचे आहे. आणि जर तुमचे 2.5 लाख रुपये इन्कम नाही आहे, तरीसुद्धा पैसे येत नाही आहे, तर थोडं थांबा, येऊन जाईन. जर मागचा हप्ता जर आला तर हा हप्ता देखील येऊन जाईन. तर थोडंसं थांबा, थोडा वेळ लागू शकतो बँक ट्रान्सफर इकडं-तिकडं व्हायला. तर मग जर मागता आलता तर हा पण येऊ शकतो. फक्त तुमची जी मासिक इन्कम आहे म्हणजे जी कमाई आहे तुमची, ती 2.5 लाखपेक्षा जास्त नको, त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, तरच तुमचा हप्ता येईल. तर ह्या ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि जो तुमचा आधार कार्ड आहे तो बँकेला लिंक पाहिजे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. खात्याचं नाव जे तुमच्या आधार कार्डवर आहे तेच तुमचं खात्याचं नाव पाहिजे, म्हणजे तोच खाता पाहिजे जो तुम्ही लाडकी बहीणचे फॉर्म भरताना दिला होता. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला जो आहे तुमचा फॉर्म वगैरे भरून वेट करायचे, तुमचे पैसे नक्की येणार. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.